माझे नाव सुहास किलारे जांभळी, यांचे नाव परशुराम शेळके बेडक आणि हे वामन मासाळे राहणार कसगेवाडी बरगाल शेताची पुजारी। आज आम्ही हलमत संप्रदाय व्हॉट्सअप ग्रुप हलमत संप्रदाय महाराष्ट्र कर्नाटक अभ्यास दौरा करण्यासाठी आलो आहोत। आम्ही हलमत संप्रदायाचे कार्य करतो, आपल्या देवाचा प्रचार प्रसाराचे काम करतो। तर महालिंगरायाचे नातू बरगाल सिद्ध यांचं मठ या कसगेवाडी गावामध्ये आहे, ते ग्रामदैवत आहे व हे मठ फार प्राचीन आहे। या मठाला हलमतामध्ये खूप मोठे स्थान आहे। या मठाची माहिती जाणून घ्यायची आहे आणि आपण हा मठ पाहायचा आहे, त्यांच्या पुजाऱ्याकडून थोडी आख्यायिका जाणून घ्यायची आहे। हे तालुका जिल्हा कसगेवाडीचा तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद राज्य महाराष्ट्र आहे। हे हलमताचे खूप मोठे स्थान आहे। चला तर मग मंदिर पाहूया। तिकडे पाहू शकता आपण दिकमल कट्टा आहे, अतिशय भव्य रूपात दिकमल कट्टा इकडं आहे। भव्य असं चिंचेच्या बागात बरगाल सिद्धाचा मठ आहे। त्या प्राचीन शिळा आहेत, त्याबद्दल पुजारी मामा आम्हाला भूत किस्सा हे काहीच होणार नाही त्यानं जसं दाखव हां सांग। माणसाला लग्न आला हे केला तर त्याच्यावर बरं होते। सगळं भूताचं आणि लकव्याचं प्रमाण या शिळेला हात लावल्यावर सगळं नेस्त नाबत होतं असं या पुजारी काकांचं सांगणं आहे। असं आख्यायिका आहे आणि आता सध्याला ते घडत होत आहे। तिथे उजव्या देवाच्या बरोबर उजव्या बाजूला घोड्या सिद्ध का हे घोड्या सिद्धांचं समाधी आहे। हे बरगाल सिद्धाची प्राचीन काळात पूजा करत होती। त्यांचं जे मुख्य त्यांचं जे हे नातू आहे त्यांच्या वंशावळातील हे पुजारी आहेत। घोड्या सिद्ध म्हणून होते, ते शौका करत होते, भाकणूक करत होते, शिदाट खेळत होते, मेळडाम खेळत होते। त्यांनी पहिल्यांदा पूजा केली, त्यामुळे पुढे यांना बरगाल सिद्ध दिलेलं आहे। आता बघाल तर मित्रांनो, हा सभामंडप आता किती केव्हा बांधलाय? इथं तारीख घातला बघायचा बाजूला। हे सभामंडप अलीकडच्या काळात त्यांनी समाजाने केलेलं आहे, पुजारी साहेबांनी केलेलं आहे। हे असं देखणं असं रेखीव काम पुजारी मामांनी समाजाने केलेलं आहे। चला बघा हे आमच्या हलमत संप्रदायाचे मेंबर आहेत। 1997 ला सभागृह बांधला आहे। हे पुजारी मामा आहेत बरगाल सिद्धाचे, यांचे नाव नारायण मासाळे, पंडित मासाळे, सिद्धराम मासाळे, भैरू मासाळे। हे आडप्पा महाराजांचे खूप जवळचे। आडप्पा महाराजांनी आम्हाला यांची या सगळ्यांची गाठ घालून दिली। त्यांचे मासाळे नाव आहे, त्यांचे यशवंत मासाळे। चला मंदिरमध्ये जाऊ। मंदिरच्या प्रारंभी मोठ्या महालिंगराया बरगाल सिद्धांचे आजोबा यांची प्रतिमा आहे, हातात वेद घेतलेला आहे आणि बरगाल सिद्ध सर्व भक्तांना आशीर्वाद देत आहे। उजव्या साईडला बरगाल सिद्ध महाराजांचे बरगाल सिद्धाचे प्रतिमा अवतार आहे आणि पुढच्या बाजूला काशीलिंग बिरदेवाचे प्रतिमा आहे। चला मंदिरमध्ये जाऊ। तेथून मंदिराची अगोदरच्या मंदिराची सुरुवात होती। ही मंदिराची गादी आहे। सगळ्यात उजव्या बाजूला आहे भस्माचं पट्ट वडलेलं आहे, ते मोठ्या महालिंगराया यांचा मुकुट आहे। बाकीची 4 मुकुटे आहेत, 4-5 मुकुट आहेत, ती बरगाल सिद्धांची मुकुट आहेत। पाठीमागे एक मुकुट आहे, तो मेन मुकुट आहे वरच्या साईडला। या मोरपैकांच्या मागल्या बाजूला तो पिसारा आहे। इथं पाहू शकता दिसत आहे, त्या घंटींच्या मागल्या बाजूला मेन मुकुट आहे आणि या पुढील 5 मुकुट्यांच्या बरोबर मागल्या बाजूला बरगाल सिद्ध महाराजांची संजीवन समाधी आहे। आता हे मंदिर बघूया, पुरातन मंदिर आहे। काका तुम्ही मंदिराची माहिती आता सांगू शकता? बस मंदिराची माहिती सांग।
बरगावशात महात्मे इथं कसे आलेत आणि त्यांचे मंदिराचे कार्यकाल कसे आले आमच्या दर्शकांना सांगा. आता पूजा संध्याकाळी एक होती सातला करेक्ट 7ला सायंकाळी 7 आणि पहाटे 4 वाजता करेक्ट पूजा होती. हां सांगा पूजा कितीला होती. पूजा संध्याकाळी 7 वाजता एक टाइम होते हां आणि पहाटे 4 वाजता